रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। खरं तर आज मी एक आगळा वेगळा आणि खूप चांगला प्रोजेक्ट असेल आणि जो ठाणा स्टेशनपासून म्हणा, माझेवाडा जंक्शनपासून म्हणा, कापूरबोडी जंक्शनपासून म्हणा आणि येणाऱ्या भविष्यातल्या समृद्धी महामार्गापासून म्हणा, अशाच एक जवळ असणारा खूप चांगल्या पद्धतीचा मोठ्या बिल्डरचा आपण बघितलं ICC शाळा, CBSE शाळा, ह्या सगळ्या शाळांपासून जवळ असणारा आणि भविष्यात येणारं जे ॲमेझॉनचं डेटा सेंटर आहे, त्या भविष्यात येणाऱ्या ॲमेझॉनच्या डेटा सेंटरला लागून असणारा हा प्रोजेक्ट आहे। म्हणजे जर तसं बघितलं तर परत मेट्रोचा जरी विचार आपण केला तर कापूरबोडी जंक्शनचं जे मेट्रो जंक्शन असणार आहे, जे ठाणे टू कल्याण आणि वडाळा टू गायमुख हे जे जंक्शन असणार आहे, ते जंक्शनच्या पासून एक हाकायच्या अंतरावरती असणारा हा प्रोजेक्ट असणार आहे। भविष्यात हे प्रोजेक्ट अशा पद्धतीनं बनवलेलं आहे की सगळ्या कनेक्टिव्हिटी वाईज जर विचार केला तर शेअर ॲटो म्हणा, बस म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचं जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं लोकेटेड असला हा फ्लॅट हा कॉम्प्लेक्स असणार आहे। याच्यामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी इत्तंभूत सुखसुविधा आहेत। आत्ता सध्या लगेच तयार झालेल्या नाहीत, पण त्या एक साधारणतः 2-4 महिने तयार होतील। खाली जर कमर्शियल वगैरे ते पण तयार झालेलं आहे ऑलरेडी। मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः 5,500 ते 6,000 रुपयाचा मेंटेनन्स असणार आहे। आणि जर बिल्डिंग बघितली तर फर्स्ट फ्लोअर टू 33 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। आणि आपला जो फ्लॅट आहे तो साधारणतः सेकंड म्हणजे थोडक्यात अप्पर फ्लोअरच आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही जर त्याचा व्ह्यू वगैरे जर बघितलं तर सुंदर आणि चांगला आहे। ह्या फ्लॅटचा जर कार्पेट बघितलं तर 535 असणारं कार्पेट घर असेल। जर ज्यावेळेला आपण ह्या घरामध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला हे आतमध्ये येताना नॉर्थ आहे, बाहेर जाताना साऊथ वेस्ट असणार आहे। त्यामुळे ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार त्यावेळेला तुम्हाला इथे सुंदर असं ह्या साईडला डायनिंग सेट ठेवलेला आहे आणि ह्या साईडला असं TV युनिट अधिक ह्या साईडला जर बघितलं तर सोफा वगैरे सिटिंग ठेवलेला आहे। आणि जर तुमचा व्ह्यू बघितला तर हा व्ह्यू जो आहे अप्रतिम आणि खूप चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे। तुमच्या हॉलमधनं जर तुम्ही ब्लॉक बघितलं तर तुमची बिल्डिंग कुठेही ब्लॉक दिसत नाही। ही समोरची बिल्डिंग आहे, पण तुम्ही हा पॅच बघितला तर इकडनं तुम्हाला प्रॉपरली हे मिळतं, अधिक ह्या साईडला पण मिळतं। आणि हे मेट्रो स्टेशन तुमच्या घरामधनं तुम्हाला स्वतः दिसते। हे बाळकुम मेट्रो स्टेशन असणार आहे, पण पाठीमागं जर आपण गेलं तर कापूरवाडीचं मेट्रो स्टेशन तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसेल। कापूरवाडीचं दिसणार नाही, पण बाळकुमचं मेट्रो स्टेशन तुम्हाला नक्कीच दिसतं। आणि खाली जर तुमच्या घरातनं बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस असणाऱ्या ज्या तुमच्या तयार होणाऱ्या ॲम्युनिटीज आहेत त्या प्रॉपरली ॲम्युनिटीज दिसतात। आणि त्याला लागूनच जे नारळाचे झाडं वगैरे तुम्ही बघताय, इथे हे ॲमेझॉनचं डेटा सेंटर भविष्यात येणार आहे। त्याच्यामुळे जर ॲमेझॉनची कंपनीचं जर इकडे सगळं 60 एकरमध्ये डेव्हलपमेंट जर झाली तर हे घर ॲमेझॉनला लागून असणार आहे। त्यामुळे ॲमेझॉनमध्ये काम करायला येणाऱ्या लोकांसाठी किंवा भाड्याच्या हिशोबाने जर आपण विचार केलं तर आत्ता सध्या जरी बघितलं तर 30,000 रुपये, 30,000 ते 32,000 रुपये भाडं ह्या घराचं तुम्हाला मिळतं। ह्या आल्यानंतर कॉमन तुम्हाला बाथरूम एक इकडे पद्धतशीर आणि खूप चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे। चांगल्या क्वालिटीचं प्लंबिंग वर्क केलेलं आहे, कारण कल्पतरू बिल्डर्स बनवताना नेहमी चांगल्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने देत असतो। कल्पतरूचा जर आपण विचार केला तर कल्पतरू बिल्डर हा A ग्रेड डेव्हलपर असल्यामुळे त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे। कन्स्ट्रक्शन क्वालिटी मायवन टेक्नॉलॉजीचं सगळं काम आहे। आणि ज्यावेळेला आपण ह्या किचनमध्ये येणार आहात त्यावेळेला तुम्ही बघू शकता तिथे फ्रीज ठेवायला जागा, अधिक 2 प्लॅटफॉर्म 2 साईडला दिलेला आहे आणि मॉड्युलर किचन बनवलेलं आहे। अधिक ह्या साईडला जर आपण आलो तर ड्राय बाल्कनी दिली, जिथे तुमची वॉशिंग मशीन वगैरे इथे शिफ्ट करण्यासाठी मिळते। हे जे मंडळ आहेत यांना जो फ्लॅट आहे आता हा विकण्यापासून कारण हे आहे की यांना ह्याच्यापेक्षा थोडासा मोठं घर घ्यायचं आहे। त्याच्यामुळे हे फ्लॅट त्यांना कमी पडतोय म्हणून त्यांना थोडा मोठा घ्यायचा आहे। आणि नंतर भाजीपाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथपासून सगळ्यात जवळ आहेत। जर CP गोयंका शाळा किंवा हाय स्ट्रीट मॉल हे सगळं तुम्हाला हाकेला लागूनच असणार आहे। आणि इथं हा जो रूम आहे याच्यामध्ये प्रॉपरली जागा तुम्हाला मिळू शकते। इथे एक बेड प्रॉपर लागू शकतो आणि 2 माणसं याच्यामध्ये प्रॉपरली शयन करू शकतात। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडे खिडकी दिलेली आहे। अधिक जर तुम्ही विचार केला तर कपाट लावण्यासाठी पण इथं मोठी जागा ह्या घरामध्ये इकडे तुम्हाला मिळते। आणि समोर आल्यानंतर परत इकडे जर तुम्ही बघितलं तर इथं क्रॉससाठी म्हणा किंवा मग तुम्ही एखादा जर भरून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला हे भरता पण येईल अशा पद्धतीची जागा इकडे आहे, पण याचा सध्या तरी इकडे काही वापर होत नाही आहे। नंतर हा आपला शेवटचा बेडरूम आहे, जे तुम्ही बघू शकता इथे किती मोठी कपाटाला जागा आहे। इथपर्यंत ह्यांनी हे कपाट वगैरे बनवून घेतलेलं नाही आहे, पण जर तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या कपाट म्हणा इंटेरियर डेकोरेशनचं जर काम करायचं ठरलं तर तुम्ही हे सगळं पद्धतशीर जर करून घेतलं तर मोठीत मोठी जागा तुम्हाला कपाटासाठी वापरायला मिळते। अधिक जर तुम्ही बघितलं तर इथे यांचं एक वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम आहे, जे हेही प्रशस्त आणि खूप मोठं आहे ह्या साईडला। आणि त्याच्यानंतर मग हा बेड आहे। आता तुम्ही बेड जर बघितलं तर खूप मोठा बेड ह्या साईडला ऑलरेडी लागलेला आहे। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी जर आपण विचार केला तर ह्या साईडला पण एक विंडो आहे, अधिक त्या साईडला पण स्लायडिंग विंडो आहेत। त्याच्यामुळे हवेचा जर तुम्ही विचार केला तर ह्या घरामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची हवा सगळीकडनं येत राहील। हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट
विकण्यामागं तुम्हाला मी सांगितलं की यांना मोठं घर घ्यायचं आहे, त्याच्यामुळं आता हे हा फ्लॅट विकणार आहेत. आणि सध्या यांच्या परिवारामध्ये लोकांची संख्या किंवा त्यांना ते अपुरं पडतं आहे. तर हे जे घर आहे हे याच्यावरती लोन वगैरे पण आहे, नाही असं नाही आहे. आणि तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन घेऊ शकता, कारण हे प्रोजेक्ट जे आहे OCCC म्हणा किंवा मग गव्हर्नमेंटकडनं सगळ्या गोष्टी अप्रूव्ड असणारं प्रोजेक्ट आहेत. हे जे मालक आहेत ह्या मालकाने आपल्याला सांगताना सध्या 1,22,00,000 रुपयाची किंमत सांगितलेली आहे. पण समजा जर तुम्हाला हे घर आवडलं आणि जर समजा पसंत पडलं आणि तुम्हाला वाटते की नाही आपल्याला घ्यायचं आहे, तर हे घर निगोशिएशन करण्यासाठी हे जे मूळ मालक आहेत हे कमी करायला तयार आहेत. पण जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल, मला असं वाटतं आम्ही जे नंबर दिले त्या नंबरवरती फोन करा, आम्ही तुम्हाला हे नक्की घर दाखवू शकतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.